लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध। शिरूर अनंतपाळ येथे महाविकास आघाडीचे निदर्शने। शिरूर अनंतपाळ शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या बाबतीत गलिच्छ भाषेचा वापर करून गरळ ओकणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील यांच्या बाबतीत केलेली टीका म्हणजे पडळकर यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवते। महाराष्ट्रातील नेत्यांनी परस्पर विरोधी राजकीय भूमिकांमध्ये राहूनही सभ्यतेची संस्कृती टिकवून ठेवली होती, परंतु भाजपच्या काही नेत्यांनी ही संस्कृती बिघडवण्याचे काम सुरू केले असून ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला कलंक लावणारे आहे। या अशोभनीय वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करून भारतीय जनता पक्षाला त्यांचे संस्कार हेच आहेत का, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे यांनी केली। यावेळी चेअरमन रामकिशन गड्डीमे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संजय बिरादार, शिवसेना उभाटा तालुकाध्यक्ष भागवत वंगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रामेश्वर बिरादार, अशोक कोरे, व्यंकट हांद्राळे, प्रमोद धुमाळे, बाबुराव बिराजदार, सोमेश्वर तोंडारे, अकबर तांबोळी, व्यंकट कल्ले, बाळासाहेब पाटील शेंदकर, गुरुनाथ आचवले, बालाजी मादलापुरे, पंढरी माने, झौरोद्दीन शेख, विश्वनाथ हांद्राळे, शिवदास उंबरगे, संभाजी पारशेट्टे, काशीनाथ धुमाळे, लालाभाई मुजेवार, अभंग घोलप, रमेश सोनवणे, शिवाजी हटकर, प्रभाकर धुमाळे तसेच मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे माजी प्रांताध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब यांच्या बाबतीत व स्वर्गीय राजारामजी पाटील साहेब यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामधील एक वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत अशोभनीय भाषेचा वापर केला। त्या अशोभनीय भाषेचा निषेध म्हणून आज गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला प्रत्यात्मक म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आणि गोपीचंद पडळकरांनी जी भाषेचा वापर केला त्याच्यापेक्षाही खालच्या दर्जाची भाषा आम्हाला वापरता येते, परंतु महाविकास आघाडी असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असेल, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन असेल, त्यामुळे आम्ही त्या भाषेचा वापर आज करणार नाही। परंतु गोपीचंद पडळकर हे सतत महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण होतील अशा पद्धतीची भूमिका आणि भाषा वापरत आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण तात्काळ अशा वाचाळवीर आमदारांना आपण त्या ठिकाणी पायबंद करावा। आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये म्हणले होते की महाराष्ट्रातले आमदार माजलेले आहेत, परंतु खरं तर माजलेले आमदार तुमच्याच पक्षात आहेत, अगोदर त्यांचा बंदोबस्त करा आणि नंतर महाराष्ट्राला आपण संस्कृती शिकवावी, अशी भूमिका आम्ही महाविकास आघाडी करतो। महाविकास आघाडीचा जयंत पाटील साहेब, तुम आगे बढो। या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.